मंत्री गणेश नाईक यांचा उद्या ठाण्यामध्ये जनता दरबार असणार आहे। गणेश नाईक अधिकाऱ्यांसोबत हा जनता दरबार घेणार आहेत। जनतेच्या व्यथा जाणून घेण्यासाठी हा जनता दरबार ते घेणार आहेत। आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी या सगळ्याचा आढावा घेतला, पाहूया। राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख गणेश नाईक यांच्या जनता दरबाराची चर्चा ही ठाण्यात बघायला मिळत होती आणि त्यामुळेच उद्या ठाण्यामध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार हा रघुवंशी हॉल या ठिकाणी भरवला जात आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात ठाण्यातील कोर्ट नाका परिसरामध्ये बॅनरबाजी आपल्याला बघायला मिळते। ठाण्यातील जे प्रमुख चौक आहेत त्या चौकांमध्ये देखील या जनता दरबाराची सुरुवात जी केली जात होती आणि त्याची माहिती ही ठाणेकरांना मिळावी यासाठी मोठमोठ्या होर्डिंगच्या माध्यमातून देखील ठाणेकरांना जनता दरबारच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सुटावे यासाठी ह्या होल्डिंग्स लावण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच गणेश नाईक ज्यावेळेस कोपरीमध्ये त्यांनी हे जनता दरबाराच्या संदर्भात सूतोवाच केलं होतं, त्यानंतर ठाण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा रंगली होती आणि ही चर्चा गणेश नाईक नेमकी केव्हा जनता दरबार घेणार आहेत, ते ठाण्यात पुन्हा सक्रिय होत आहेत का? कारण ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईक पुन्हा सक्रिय होत आहेत जनता दरबारच्या माध्यमातून। पूर्वी 15 वर्षापूर्वी गणेश नाईक हे ठाण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी पहिला जनता दरबार हा ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये भरवला होता आणि आता पुन्हा एकदा ते जनता दरबार हा भरवत आहेत। त्यामुळेच ठाण्यामध्ये मोठ्या होल्डिंगच्या माध्यमातून ठाणेकरांना आव्हान करण्यात येत आहे की या जनता दरबारामध्ये आपले प्रश्न हे मांडावेत आणि मंत्री महोदय हे त्या प्रश्नांना उत्तर देतील। त्यामुळेच या जनता दरबाराची चर्चा ही ठाण्यामध्ये रंगत आहेत। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। सर्वांनाच मंत्रालयात यायला जमतं अशाला भाग नाही। काही घटकांना आपली व्यथा कुठे मांडावी, कशी मांडावी हे पण समजत नाही आणि म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये मी नोव्हेंबरात तर जनता दरबार घेतला भावे थिएटरला, पालघर जिल्ह्यात झाला 20 तारखेला, आता 24ला म्हणजे उद्याला ठाण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये या सगळ्या गोष्टीची नोंदणी आहे आणि त्या सर्व बाबतीमध्ये विकास करण्याकरता सजग म्हणजे अलर्ट कॉशियस राहिलं पाहिजे आणि सर्वजण निश्चितपणे कॉशियस आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज निरंकारी पंथाच्या माध्यमातून ही झालेली सेवा ही परमेश्वराची सेवा झाली असं माझं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।